तर शेतकरी मित्रांनो, आपली वांग्याची लागवड ही 20 तारखेला म्हणजे 20 डिसेंबरला पूर्ण झाली होती आणि आजच्यानी आपल्या वांगी लागवडीला 30 दिवस पूर्ण झाले आहे. सध्या तर तुम्हाला माहीत आहे बाजारभाव काय आहे, 5 ते 6 रुपये किलो वांगा चालू आहे आणि जे आपल्या वांग्याचे जे नियोजन आहे हे कमी खर्चामध्ये सध्या तर आपण चालवून राहिलो. तर बघूया आपल्या वांग्या रोपची कशी कंडिशन आहे आणि किती वाढ झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, 30 दिवसाचे आपलं जे हे रोप झालेलं आहे आणि बघा याच्यावर थोडंसं पांढऱ्या माशीचा पण प्रभाव आहे. तर आपलं हे कमी खर्चामध्ये कसं नियोजन करायचं आहे आणि आपल्या वांगा लागवडीला जे 30 दिवस झाले आहे त्याच्यामध्ये याची वाढ जी आहे ते थोडीशी हळूप्रमाणे चालू आहे. सध्या तर थंडी चालू आहे, कारण की थंडीमुळे पिकाची जे जर्मिनेशन आहे हे थोडंसं लेट होते आणि जे वाढ आहे ते थोडीशी हळूवार चालते. तर बघू शकता हे आपलं पूर्ण जे सिंगल तास आहे आपण भेंडीच्या मधोमधी लावले आहे आणि आपण हे खुरपणी केली आहे. हे आपल्या एक मराठी भाषेमध्ये दतार म्हणतात आमच्या इकडे, तुमच्या इकडे खुरपणी दुसऱ्या प्रकारचे नाव असेल. खूप छान प्रकारे आपली जी सेटिंग झालेली आहे आणि बघूया शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये आपली वांगी कशा प्रकारे आपण आणू शकतो. संपूर्ण शेत आपलं हे एक एकर आहे आणि 1.25 एकरच्या पट्ट्याचं सदर पर जे लागवड आहे आपली कमी एकरामध्ये आहे. शेतकरी मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आणखी काही माहीत असेल वांग्याबद्दल, कमी खर्चामध्ये कशा प्रकारे आपण वांग्याचे नियोजन करू शकतो, तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि सध्या तर आपल्या वांगी लागवडीला 30 दिवस पूर्ण झाले आहे. आणखी समोर आपण काय करू शकतो बघूया. सध्या तर आपला जो पैसा आहे याच्यामध्ये खूप कमी पैशामध्ये आपण ह्या वांगीला वरता आणून राहिलेलो आहे. याच्यामध्ये आपण स्वतःच्या हाताने डवरण केलेलं आहे, म्हणजे खुरपणी केली आहे. आणखी याच्यानंतर काय काय लागेल सर्व आपण स्वतःच्या याने करणार आहोत. याच्यामध्ये जास्त पैसे लावणार नाही आहोत. तर बघूया काय होते आपल्या वांगी लागवडीला, किती भाव मिळते किती नाही, किती उत्पन्न होते. सध्या तर आपली भेंडी पण आहे, थोडीशी भेंडीचं जे नियोजन आपलं थोडं चुकलं होतं, काही हरकत नाही, अनुभव येते. तर भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. जय जवान जय किसान आणि आपला हलका फुलका न्यू ब्लॉगर अँड द ग्रेट डायमंड.